बघा चायवाला नाही कोणतं. तर फायनली मित्रांनो आपण तुर्पे स्टेशनला पोहोचलेलो, तुम्ही बघू शकता. सकाळी तुम्हाला जादू दाखवायची राहिली मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता जे खालचं ग्राउंड असतं ना, आता बघता तुम्ही खाली गेल्यावर समजेल. बघा स्विमिंग पूल झालं होतं मित्रांनो. हे बघा सिस्टम, हां हे सिस्टम दाखवते तुम्ही मित्रांनो. हे सकाळी पण होतं, तुम्ही बघू शकता. हे तुर्पे स्टेशनचं खालचं स्टेशन आहे, जे ना लोक येणं जाणं करतात. तिथं पाणी साचतं होतं, आता पाणी थोडं कमी दिसतं आहे एवढ्या पावसात पण, कारण की बोर चालू आहे त्याच्यामुळं. पण भाऊ खूप डेंजर पाणी होतं सकाळी बरं. आता तरी कमी झालं, ते तरी बरं आहे. तर मित्रांनो ही ट्रेन चालली वाशीला. तर मित्रांनो नेरूळ ट्रेन आलेली आहे. तर या ट्रेनमध्ये आपल्याला बसायचं आहे. तिथून आपल्याला नेरूळ उतरायचं आहे, तिथून परत बेलापूर पकडायचं आहे, बेलापूरला उतरायचं आहे. तर फायनली मी लोकल ट्रेनमध्ये बसलेलो आहे. मस्त ही माझी बॅग आणि ही माझे पाय. खूप जोराचा पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. सुमसाम झालेलं आहे आणि खूप जोराचा पाऊस चालू आहे मित्रांनो. और बापरे हवा मित्रांनो तुम्ही बघू शकता. लोक पण कसा हवा देतात ते आहे. तुम्ही बघू शकता हे लोक इथं काम करायला सुटलेले आहेत आणि इथून जायचा प्रयत्न आहे. काय ना हवा सुटली मित्रांनो. आता हवा खूप जोरात सुटली होती, खूप भयानक हवा सुटली मित्रांनो. पावसाचा तिरफा उड आला माहिती का. छत्री बघा माझ्या कशीसाठी बघा एक मुलगी. अरे काय पण होऊ शकतं. बापरे अंकल. मित्रांनो आता खूप भयानक हवा सुटली बरं. अरे बाप, मी पाठीमागून पूर्ण वल्लागच झालो माहिती का. आणि काहीही होऊ शकतं, काहीही म्हणजे काहीही होऊ शकतं. खूप डेंजर वातावरण. हे तर काहीच नाही मित्रांनो. अजून आपल्याला हा रस्ता तिकडे आतमध्ये जायचं आपल्याला. हे तर बघा, हे तर काहीच नाही. हे तर लय भयानक डायरेक्ट. आराम से जाइए, गड्ढा किधर भी हो सकता है बोला. तर मित्रांनो आता हा मी गेट जवळ आलेलो आहे. तर मित्रांनो कसं आहे माहिती का, पहिले समोरून बघायचं गड्डा आहे का कुठं, त्याच्या हिशोबानं पाठी मागं जायचं. कारण की पाणी बघा, लेवल बघा ना डायरेक्ट, एवढी खतरनाक लेवल आहे डायरेक्ट. व्हिडिओ काढता काढता आतमध्ये गेलो मी, पाण्याचा काही सांगला जात नाही, एवढं भयानक. चिकन घ्यायचं का आपल्याला. हे पण आहे कसली मजा घोराला. तुम्ही बघू शकता ही इमारत आहे ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही इमारत आहे ना, एवढा पावसात पण मित्रांनो इथं विटाचं काम चालू आहे, या बिल्डिंगचं काम चालू आहे. म्हणून तर म्हणतात की एका वर्षात कशी बिल्डिंग तयार होते. तर कारण हेच आहे की पावसात सुद्धा हे लोक या बिल्डिंगचं काम करत आहे. बघू शकता हे बघा, हाय काय ते उत्सव चालू आहे पण ते काम करत आहेत. पावसात पण हा मुलगा आणि त्यांची आई खेळायला आली. बघा बिल्डिंग आहे त्या लाईटच्या पाठीमागं. आणि बघा पाहू शकता
आता मी जसं आतमध्ये जातो ना तसं तसं तुम्हाला समजेल की आता किती अंतर आहे. आणि भयानक पाणी इकडनं येते माहिती आहे का, अंधार खूप आहे. तुम्ही बघू शकता. आईच्या गावात शेराला आणलं की शेरा डुबून जाईल. हे बा असं इथं साचलेलं आहे इथं. एवढं भयानक आहे. का साचतं माहिती आहे का, या नाल्यातून साला पाणी पॅक होतं नाही, असा पाऊस येते. खूप डेंजर पाऊस चालू आहे मुंबईला. अरे भयंकर. आता मी चाललो घरीच पोचतो आता. हे आपलं सोसायटी आलेली आहे. ते तरी आपल्या सोसायटीमध्ये पाणी वगैरे साचत नाही काही, पण त्या मानाने ठीक आहे. आपल्याकडे तिकडे पार्किंग केलेली आहे. तर आपण सध्या घरी पोचलेलो आहे मित्रांनो. आता मित्रांनो मी आलो ते बघू शकतो. एवढ्या पावसात पण मुंबईचं वातावरण थांबत नाही आहे, चालूच राहायचं. चला तर मग आता घरी. टुल्ली आता पहा शेरू पहा. पण पोच दूर आला फोटो कासाठी पाय, व्हिडिओ कासाठी पोच. तर फायनली सध्या मित्रांनो मी घरी पोचलेलो आहे आणि आता सध्या कपडे चेंज केलेले. तर आता मी जात आहे, जेवण वगैरे करतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढं काय होते सांगता येत नाही पुढच्या पावसात.